शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांचे धाकटे बंधू डॅशिंग नेतृत्व माजी आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्यासह रोहा तालुक्यातील माजी तालुका चिटणीस, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष राजेश सानप, माजी कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, अल्पसंख्याक सेलचे लियाकत खोत, अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना नंदेश यादव आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांचा येत्या 16 एप्रिलला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती शेकापचे माजी तालुका चिटणीस राजेश सानप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी त्यांच्या समवेत वरील नेते मंडळींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूया काय म्हणाले रोहा तालुक्यात माजी शेकाप पदाधिकारी। भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचं आम्ही रोहा तालुक्याचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, माजी शेकाप पक्षाचे माजी कार्यालयीन चिटणीस, त्याचप्रमाणे तालुका चिटणीस राजेश सानप, जितेंद्र जोशी, लियाकतभाई खोत, बिंदास धनावडे असे आम्ही प्रमुख कार्यकर्ते या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत। आणि या निर्णयासाठी जी परिस्थिती ओढवून आली, या परिस्थितीसाठी आमचे पक्ष नेतृत्व हे जबाबदार आहेत। कारण ज्या वेळेला पंढरपूरची घटना घडली, पंडित शेठचा त्या ठिकाणी अवमान करण्यात आला, त्याच्यानंतर विधानसभेचे वारे वाहू लागले। विधानसभेचे वारे वाहत असताना पंडित शेठ पाटील यांनी मागणी केली की मी माजी आमदार आहे, मी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे, तर या मतदारसंघामध्ये माझी अजून एकदा आमदार होण्याची इच्छा आहे। पक्ष नेतृत्वाकडे ही मागणी केली, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक लावून, परंतु एक नाही अशा 2 बैठका झाल्या, परंतु पक्ष नेतृत्वाने साधे त्याच्याशी बोलण्याचा सुद्धा विचार केला नाही। अक्षरशः त्यांना डावलण्यात आलं आणि गेले 3-4 वर्षापासून पंडित शेठ पाटील असतील, आस्वाद शेठ पाटील असतील, यांना कोणत्याही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्यात येत नव्हतं। त्यांच्या परस्पर त्यांच्या मागून पक्षाचे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत, हे निर्णय होत होते। या सगळ्यांचा विचार करता पंडित शेठ पाटील आणि आस्वाद पाटील यांनी सर्व जिल्ह्याची बैठक बोलवून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आणि पुन्हा एकदा मागणी केली की पंडित शेठ पाटीलांचं म्हणणं असं आलं, जर पंडित शेठ पाटील मी म्हणून पक्षासाठी जर उमेदवार कमी पडत असेल, तर त्या ठिकाणी माझे उत्तराधिकारी म्हणून आस्वाद पाटील यांची आमदारकीच्या उमेदवारपदी निवड करण्यात यावी। परंतु पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता पंडित शेठ पाटील, आस्वाद शेठ पाटील यांच्यावरती पक्षाने अविश्वास दाखवला आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते, त्या सर्व कार्यकर्त्यांवर सुद्धा पक्ष नेतृत्वाने अविश्वास दाखवला। अशा या परिस्थितीमध्ये आमचे नेते पंडित शेठ पाटील असतील, आस्वाद शेठ पाटील असतील। पत्रकार परिषदेचा मेन जो विषय आहे की आम्ही गेले जन्माला आल्यापासून शेतकरी कामगार पक्षाचं काम करत आहोत। 99ला आम्ही सरपंच झालो, त्याच्यानंतर 2001चा पंचायत समिती लढवला, 2006चा लढवला, 2012चा लढवला। अशा करता करता ह्या रोहा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा 2 वेळा सभापतीपदही आम्हाला या ठिकाणी दिला। फक्त आम्ही आज जो काय आमच्या मनामध्ये एक निर्णय आलेला आहे की येत्या 16 तारखेला पंडित शेठ आणि पप्पू शेठ यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी आमदार धैर्यशील पाटील गेलेले आहेत, त्या पक्षामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रवेश करायचं आज वेळ आलेली आहे। कारण की शेतकरी कामगार पक्षाचा जो काही पंढरपूरमध्ये अधिवेशन झाला, त्या अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित शेठ पाटील हे त्या ठिकाणी त्यांना बोलायला संधी न दिल्यामुळं त्यांनी जे कोण प्रस्तावना करत होते त्यांच्या हातातला माईक खेचून घेऊन आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्या दिवशी असं स्पष्ट झालं की पंडित शेठ हा शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळीला नकोसा झालेला आहे। आणि त्या दिवसापासून जे काय पंडित शेठबरोबर लोक जायला लागली, पंडित शेठबरोबर कार्यक्रमाला जी लोक दिसली, अशा लोकांबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळींचा गैरविश्वास व्हायला लागला। आम्ही रोहा तालुक्यामध्ये गणेश मडवीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत होतो। हे काम करत असताना एक दिवशी आता या ठिकाणी 16 तारखेला भाजप पक्षामध्ये प्रवेश करायचा जो निर्णय घेतलेला आहे, तो कार्यकर्त्यांच्या
आग्रहास्तव आदरणीय पंडित शेठ माजी आमदार अस्वाद पाटील रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि रोहा तालुक्यातील जे आमचे सानप साहेब तुळशी साहेब इतर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो सामुदायिक निर्णय आहे आणि त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे की शेका पक्षाने जे काय पाठीमागचे दिवस आम्ही जे पाहिले संघर्षाचे ते संघर्षाची ताकद आज त्या शेका पक्षामध्ये उरलेली नाही. सगळी ही जी कामाची पद्धत आहे ही पद्धत फार वेगळी आहे आणि आज जर आपल्याला चुलीपर्यंत जायचं असेल लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर सत्ता ज्या ठिकाणी सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो लोकांची कामं करू शकतो आणि सन्मानाची वागणूक भाजपा पक्षात आम्हाला निश्चितपणाने मिळेल आणि आमचा जो भाजपाचा नेतृत्व आज महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी करत आहेत त्याच्यानंतर रवींद्रजी चव्हाण करत आहेत. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.